नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता देशमुखांच्या घरी मंगळागौर असते. सगळं काही पहिल्यासारखं झालंय आणि आता आनंदाचे दिवस आलेत. म्हणूनच मानिनीने तिच्या दोन्ही सोनांसाठी मंगळागौर ठेवलेली असते. तर ते दुसरीकडे वसुंधराचा पारा खूपच चढलेला असतो, कारण त्यांना मोलकरीण बनून घरातली सगळी कामं मानिनी आणि काव्याने करून घेतलेली असतात. त्याचमुळे रम्याने आता काव्यासोबत बदला घेण्याचं ठरवलेलं असतं. मंगळागौरीचे खेळ खेळत असताना कशाप्रकारे आपण काव्याला त्रास देऊ शकतो याचे कारस्थान ते दोन्हीही रचतात. तर घरामध्ये महिला मंडळ जमा झालेले असतात आणि खेळायला सुरुवात होते. तर घरी आलेले पाहुणे सांगू लागतात की वसुआत्या आणि रम्या का खेळत नाही, ते असे बाजूला का उभे आहेत. तर मानिनी विचार करते की उगाच विषय वाढायला नको, कोणालाही माहीत पडलं नाही पाहिजे की वसुताईने काय केलंय. त्याचमुळे मानिनी त्या दोघांनाही खेळ खेळण्याची परवानगी देते. पण मात्र रम्या आता खेळ खेळत असताना मुद्दामच काव्याच्या पायात पाय अडवते, जेणेकरून ती खाली पडते. पण त्यानंतर काव्याचे करते ते पाहण्यासारखं आहे.